हां नमस्कार. मी आत्ताच तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर ती अपलोडला टाकलेलं आहे व्हिडिओ. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं राहिलेलं सांगते मी. थोडं पुढं सांगायचं राहिलं आणि मी गडबडीनं तसंच पास केलं. तर आत्ताच इस्त्री करून झाली. दुसरा शर्ट केला एक. तर ते माणूस जे आहे का नाही त्याच्या बायकोनं सांगितलं त्याला की माझ्यावर एवढं प्रेम करता तर तुम्ही देवावर का करीत नाही, देवाची भक्ती करा, तुम्हाला देव तरी भेटेल. तर इतकं माझ्यावर एवढं आतोट प्रेम कशाला करता. मग त्याने तो तसंच खाली आला आणि तिथून निघाल्यावर तो पुढं असं चालत निघाला. एका गावात गेला तर तिथं एक बाई पाण्याचं घागर घेऊन चालली होती. ती लई सुंदर होती, ती बाई लई देखणी होती. म्हणून तिच्या मागं तो गेला, घरापर्यंत गेला आणि दारात उभं राहिला. तिची सासू होती घरात. त्या सासूनं तिच्या विचारलं काय पाहुणे कोण आहे काय आहे असं विचारल्यावर त्याने सांगितलं काय नाही. मग काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा त्याने सांगितलं मला काय नाही, मला एक दाभण द्या म्हणला. त्या बाईला काय माहिती आता कशाला दाभण लागायचं ते. मग त्याने ते दाभण घेतलं आणि गावाच्या बाहेर जाऊन दोन्ही डोळ्यातले बुबळं काढून टाकले दाभणाने. आणि ते बुबळं काढल्यावर आता तो तसंच चालत असं पुढं गेल्यावर तो एका म्हणजे असं डोंगरावर गेला आणि तिथून आता तो पुढं पडणार दिसतच नव्हतं. पुढं दरी होती, खोल दरी होती. त्या दरीतून ते आता पडणार तेवढ्यात देवाने त्याचा हात धरला. तर त्याने हाताला हिसका द्यायचं बघितलं तर नाही म्हणला. मला आधी सांगा म्हणला तुम्ही कोण आहे. ते त्याने सांगितलं नाही पण ते हात धरला. पण ते देवाने हात धरल्याला ते सुटतं वे. देवाने सांगितलं की तू एवढं जर भक्ती तुला करायची सांगितली इतकं करतोस तर मग तिथंच देवाने त्याला मोक्ष दिला. तर कमेंट करा त्याचं नाव काय होतं ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ते काय म्हणतात ते एवढं करा.